तुम्ही देखील या कार्यक्रमातून काढता पाय घेतला, का तुम्ही असं केलं, काय तुमची नाराजगी आहे? आपण पाहिलं असेल की गेले अनेक वर्ष कुणाच्याही मनामध्ये ही कल्पना नव्हती आणि ही ज्यावेळेला माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी ही कल्पना पुढे नेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांनी त्याला खूप मोठं सहकार्य केलं. आम्ही दोघांनीही पुढं पळवलं. 15 जून 2020ला वर्षा बंगल्यावर एक मीटिंग झाली. त्यावेळेला त्यावेळचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब होते. त्या मीटिंगला अजितदादा होते आणि सुरुवातीला मी ज्यावेळेला ही फाईल पुढे नेली त्यावेळेला ती फाईल इतकीशी व्यवस्थित नव्हती. तर दादांचे PS गजानन पाटील म्हणले नाही नाही आमदार साहेब तुम्ही फाईल दाखवाच दादांना. मी थोडंसं भीत दाखवली कारण दादाला सगळं चांगलं लागतं म्हणून. पण ती दाखवल्याच्यानंतर दादाला लगेच पटलं आणि दादांनी तिथंच यस केलं. त्याच्यानंतर अधिवेशनामध्येच त्याला निधी मंजूर केला गेला आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजाच्या ह्या मोठ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कामाला सुरुवात झाली. पुण्याला मला आठवतंय की सर्किट हाऊसला एक मीटिंग झाली. त्यावेळेला जे आपल्याला आर्किटेक्ट निवडायचे होते तिथं स्पर्धा लावली. दादांनी जाहीर केले की जो आर्किटेक्ट 1 नंबरचं चांगलं काम करेल त्याला 5 लाखाचं बक्षीस, जो 2 नंबरला असेल ते 3 लाख आणि 3 नंबरवाल्याला 2 लाख. ह्या प्रक्रियेत कुठेही माजी खासदार कुठेही नव्हते, काही संबंध नाही. पण हे सगळं आम्ही करतोय आणि म्हणून श्रेय एवढ्या वर्षात त्यांनी वढूला किंवा तुळापूरला काय निधी दिला हे सांगावं. 15 वर्ष तुम्ही खासदार आहात, आम्ही तर किरकोळ आमदार, पण आमचा निधी तपासा आणि त्यांचा निधी तपासा. पण श्रेय घेण्याच्या वादावर नाही चाललंय. आज त्या बोर्डावरती माझं किंवा अमोल कोल्हे साहेबांचं नाव नाही आहे, पण त्याचंही आमच्या मनाला काही नाही. कारण अमोल कोल्हे साहेबांनी 157 गावामध्ये स्वराज्य रक्षक देशामध्ये स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचं नाव पोहोचवलंय. आज हृदयामध्ये ते नाव कोरलेलं आहे. त्यामुळं आमचं नाव त्या पाठीवर असलं काय नसलं काय आम्ही त्या नावासाठी अजिबात हापापलेलं नाही. शिवाजीराव पाटील खोटी माहिती देतात मुख्यमंत्र्यांना. 100% साहेब आमची समोरासमोर बसून कधी चर्चा करायची तयारी आहे. कशासाठी तुम्ही सांगता? ज्यांनी केलं आम्ही अजितदादांचं का नाव घेतो, आम्ही घेतोय ना. आज ह्याची सुरुवात ज्यावेळेला आम्ही फाईन नेली अजितदादांनी ती ताबडतोब पुढं ढकलली, सुरुवात झाली. आणि मग असं चुकीचं का करता? श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात माझे खासदार फुकटचे श्रेय घेणं. आढळराव साहेब काय कशासाठी? आज तुम्हाला सांगतो वढू कोरेगाव भीमा हा पहिला मेन रस्ता होता आणि तिथून पुढे तो करंदी चौफुल्यापर्यंत जाणार होता. या रस्त्यावर जवळजवळ आम्ही 40 कोटी रुपये टाकले. पूल नव्हता. पूल वडू टू वडू 20 कोटीचा पूल आज ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पूर्ण होईल. आपटीवाले म्हणले की बापू तिकडं आम्हाला पूल पाहिजे. मग आपटी टू तुळापूर हा 40 कोटीचा पूल सुद्धा या स्कीम मध्ये धरलेला आहे, तो पण मंजूर झालेला आहे. व्यासपीठावर मग भाषण सुरू व्हायच्या आधी मुख्यमंत्र्यांचं काय काढता पाहिजे? आम्हाला ही भावना होती की ज्या डॉक्टर अमोल कोल्हे साहेब खासदारांनी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज घराघरात पोहोचवले, त्यांना एक 5-7 मिनिटं तर तुम्ही बोलण्याची संधी द्यायला पाहिजे ना. ते काय राजकीय बोलले असते का? ते छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दलच माहिती सांगितली असती. तुळापूरचा वढूचा इतिहास जो माहिती नसेल अनेक लोकांना, तो लोकांना माहिती करून दिला असता. म्हणून आम्हाला वाटत होतं की अशा माणसाला तुम्ही बोलण्याची संधी द्यावी. धाकल्या धन्यांच्या स्मारकाचा उद्घाटन सोहळा होता. त्या सोहळ्याचं कार्यक्रमात सर्वत्र आपण होतात, मात्र सभेच्या ठिकाणाहून अजितदादांचं भाषण संपलं आणि फडणवीसांचं भाषण सुरू होताच तुम्ही निघाला. ते खरं तर या संपूर्ण सोहळ्याचं ज्या पद्धतीनं एक राजकीय इव्हेंट असल्याप्रमाणे जो एक प्रकार समोर आला तो खरंच दुर्दैवी होता. शंभू भक्तांच्या भावनांचा खरं तर हा अवमान आहे. कारण तुम्ही मला आधी प्रश्न विचारलात की त्या ठिकाणी असलेल्या फ्लेक्सवर कुठे छत्रपती संभाजी महाराजांचा फोटो नव्हता. बाहेर जर बघितलं तर संपूर्णपणे राजकीय पक्षांचेच 2 राजकीय पक्षांचे झेंडे लागले होते. आतमध्ये गेल्यानंतर जे मोजके कार्यकर्ते होते या मोजक्या कार्यकर्त्यांच्या घोषणासुद्धा या ठराविकच होत्या. आणि अशा पद्धतीनं मी असेन आदरणीय आमदार अशोकबापू पवार असतील, आम्ही सातत्यानं या विकास आराखड्याचा पाठपुरावा केला होता आणि तब्बल 157 देशांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा जो खरा इतिहास आहे हा पोचवण्याचा प्रयत्न केल्यानंतर स्टेजवरील माननीय व्यक्तींचं कदाचित हे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पोचवण्यामध्ये फार जास्त योगदान असेल त्याची मला कल्पना नव्हती. परंतु ते जेव्हा तोच इतिहास पुन्हा सांगत होते, तो इतिहास सांगत असताना मला वाटतं की नगरमध्ये तब्बल 1 लाख लोक हे आज छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास अनुभवण्यासाठी प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे याची देही याची डोळा त्यांना हा इतिहास
जागवणं, त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे मला जास्त प्राधान्याचं वाटलं. आणि रामदास फुटाणेंची एक वात्रटिक आहे, पुतळे उभारून खरंच स्फूर्ती मिळते का, ते सरावाचे झाल्यावर त्याकडे नजर तरी वळते का, आणि त्या पद्धतीनं निधी आला तर इमारत बनू शकते, पण स्मारकासाठी एक जिवंत चेतना लागते. आणि आजचा हा सोहळा पाहून खरं तर ज्या मातीनं, ज्या भूमीनं महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तासमोर झुकणार नाही ही प्रेरणा दिली, ज्या बलिदानानं ही प्रेरणा दिली, इथला म्हणजे गवताला भाले फुटले, प्रत्येक झोपडी किल्ला झाला, ही प्रेरणा ज्या मातीतून मिळाली, त्या मातीमधून जे स्मारक उभं राहते, या स्मारकातून सर्वसामान्य तरुणाला, प्रत्येक मराठी माणसाला ही प्रेरणा मिळेल अशी अजूनही मला अपेक्षा आहे. कोण शिलेवरती सुद्धा तुमचं नाव काढलेलं, कोण शिलेवरती सुद्धा तुमचं नाव. तुम्ही जाताना एक नाराजीचा सूर दिसला होता, काय नाराजी आहे? नाही, नाराजीचा काही विषयच नाही. कसं आहे की यामध्ये जर अनेकांची ही अपेक्षा होती की हा जो सोहळा आहे, हा सोहळा होत असताना एक फार महत्त्वाचं कारण आहे की इतकी वर्ष समाधी इथे आहे. या भागातले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होऊन गेलेत, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होऊन गेलेत, स्टेजवर काही मंडळी बसली होती, त्यातले 15 वर्ष हे लोकसभेचे इथले लोकप्रतिनिधी होऊन गेलेले आहेत. स्वतः आदरणीय दादा 13.5 वर्ष हे जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले आहेत. मग एवढं सगळं असताना आत्तापर्यंत समाधीचा जीर्णोद्धार का झाला नाही, याची कारणमीमांसा जर आपण शोधायला गेलो तर यामध्ये जेव्हा स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतून 157 देशांमध्ये हा इतिहास पोचला, याचा एक खारीचा वाटा आहे. त्याबरोबरीनं अनेक संघटना आहेत, संभाजी ब्रिगेड असेल, छावा असेल, बुलंद छावा असेल, वेगवेगळे लेखक आहेत, सेतू माधवराव पगडे असतील, वासी बेंद्रे असतील, डॉक्टर कमल गोखले असतील, तमाम शिवशंभू भक्त आहे, जो पालखी सोहळा तुळापूरला येतो, या पालखी सोहळ्याची सुरुवात करणारी ही सगळी मंडळी आहेत. या सगळ्यांचं एक योगदान आहे. त्यानंतर आज हे स्मारक करण्याची आवश्यकता ही भासली. म्हणजे अनेकांना आत्तापर्यंत या स्मारकाकडं पाहावं सुद्धा वाटलं नव्हतं, पण हे आत्ताच का होतं आहे याची जर कारणमीमांसा पाहिली तर यामध्ये आपला एक खारीचा वाटा, एक स्वराज्याचा मावळा म्हणून एक खारीचा वाटा उचलता येऊ आला, याविषयी खरोखर यासाठी समाधान आहे. आणि दुसरी फार महत्त्वाची गोष्ट आहे की मग हे सगळे लोक असताना ही मागणी यापूर्वी झालेली नव्हती. 2019मध्ये निवडून आल्यानंतर मी असेल, आमदार अशोक बापू पवार असतील, आम्ही ही मागणी सातत्यानं लावून धरली होती. आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये माननीय अजितदादा पवार यांनी याला आराखड्याला संमती दिली होती, मंजुरी दिली होती, आणि त्यानंतर आताच्या काळात हा होतोय. आता मुख्यमंत्री बोलताना स्पष्टपणे म्हटले की हा विकास आराखडा मंजूर करण्यासाठी अजित पवार आमच्या बरोबर आले. मागल्या सरकारमध्ये बऱ्यापैकी हा विकास आराखडा मंजूर झाला होता, मात्र तरीही श्रेय घेण्यावरून वाद होताना पाहायला मिळतो. मला असं वाटतं या श्रेय घेण्याच्या वादाचा विषय नाही, नेमका विकास आराखडा कशासाठी आहे? स्मारकासाठी. स्मारक कोणाचं आहे? छत्रपती संभाजी महाराजांचं. ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी एवढे दिवस अनन्वित छळ सोसला, हाल सोसले, म्हणजे नखं काढली, कातडी सोलवटली, डोळे काढले, जिव्हा छाटली, तरीसुद्धा छत्रपती संभाजी महाराजांनी दिल्लीच्या तख्तासमोर गुडघे टेकले नाहीत. तब्बल 9 वर्ष छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबासमोर लढत होते, दिल्लीपतीसमोर लढत होते, एकही किल्ला त्यांनी गमावला नाही. 9 वर्षात अनेक महाराष्ट्रातले राजकीय शेर आपल्याला दिल्लीसमोर ढेर होताना दिसत आहेत. आणि मग नेमका कुठल्या स्मारकासाठी आणि कुठली प्रेरणा देण्यासाठी कोण कुठं गेलं हे प्रत्येकाने विचार केला पाहिजे. खरं तर अजितदादा स्मारक करण्यासाठी महायुतीत गेले असं भाषणात बोलले. अजितदादा हे स्मारक करण्यासाठी, म्हणजे संभाजी महाराजांचं स्मारक पूर्णत्वात जाण्यासाठी. मला वाटतं यामध्ये स्वतः दादाच याचं उत्तर देऊ शकतील, कारण दादांसारख्या एवढ्या मोठ्या नेतृत्वाचा हा अपमान आहे, हा अवमान आहे. कारण अवघ्या 260 कोटी रुपयांच्या एका निधीसाठी आदरणीय दादा इतक्या मोठ्या पद्धतीचा राजकीय निर्णय घेतील असं मला वाटत नाही. आणि या स्मारकाची पहिली मंजुरी आहे ही दादांनीच दिली होती. किंबहुना मी दादांचं आभार पुन्हा जाहीरपणे मानतो की स्वराज्य रक्षक ही भूमिका विधानसभेच्या पटलावर जर कोणी मांडली असेल तर ती आदरणीय दादांनी मांडली. आणि आज जेव्हा कार्यक्रम होत होता तेव्हा पुन्हा एक संकुचित जी करण्याचा एक छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र हे ठराविकच दिशेने न्यावं यासाठी केवळ धर्मवीर ही जी घोषणा येत होती, त्यामुळे कदाचित दादांच्याही मनाला वेदना झाल्या असतील. तुम्ही स्टेजवर असताना एक घटना घडली, दादा बोलताना संभाजी महाराजांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं, तुमच्या शेजारीच फडणवीसांनी त्यांची बाजू सांभाळून घेतली.
दादांनी दिलगिरी व्यक्त केली, मात्र त्याच काळात तुम्ही उठलात. नक्की काय? नाही, ही दादांची मला वाटतं स्लिप ऑफ टंग असेल आणि त्याविषयी आकारण हे करू शकत नाही, कारण दादांनी स्वतः सांगितलं की लोकसभा निवडणूक डोक्यात आहे आणि उमेदवार निश्चितीची त्यांची प्रक्रिया सुरू आहे, त्यामुळे ही पटकन गोष्ट समोर आली असेल. पण मी उलटं असं म्हणतो की लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाच्या विकास आराखड्याचं भूमिपूजन होतं आहे, हे मला वाटतं की याचसाठी केला होता अट्टाहास. कारण मला अजूनही आठवतं तो संघर्ष, तो तब्बल 9 वर्षांचा संघर्ष होता आणि या 9 वर्षांच्या संघर्षामध्ये कोणी उभगसुद्धा करत नव्हतं. कारण तोपर्यंत प्रत्येकाने आम्ही इतिहासच जो बघितला होता ना, तो मोहित्यांची मंजुळा, थोरातांची कमळा, छत्रपती संभाजी महाराज म्हणजे रंगेल बदफैली, हेच सगळं बघितलं होतं. बोरू बहादूरांनी एवढंच लिहून ठेवलं होतं की छत्रपती संभाजी महाराज हे वाईट होते, पण त्यांनी धर्मासाठी बलिदान दिलं. म्हणजे बाकी सगळं वाईट होतं आणि एवढी एकच गोष्ट चांगली आहे, हे कुठंतरी शंभूभक्त म्हणून मनाला लागत होतं. आणि 9 वर्ष अनेक उमरे झिजवत असताना जेव्हा मी एका खासदारांकडे मदत मागायला गेलो, त्यानंतर त्या खासदारांनी विधान असं केलं होतं की याला प्रॉपर्टी सकट विकला तरीसुद्धा पैसे वसूल होणार नाहीत. आज ते सन्माननीय माजी खासदार आहेत. हा कदाचित नियतीचा काव्यगत आपण न्याय म्हणू शकतो, पण हा जो सगळा संघर्ष आहे, या संपूर्ण टीमने केलेला संघर्ष असेल, यातल्या अनेक घटकांनी दिलेली साथ असेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वर्षानुवर्ष छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न अनेकांनी केल्यानंतरही मायबाप जनतेनं छत्रपती संभाजी महाराजांना काळजाच्या कप्प्यात जपून ठेवलं होतं, हे बघितलं आहे. आणि त्यामुळे हा जो संपूर्ण संघर्ष आहे, आज विकास आराखड्याचं उद्घाटन होतं, म्हणजे आज भूमिपूजन होत असताना हीच भावना मनात आहे की ही पावलं वळायला लागलीत. ही युवकांची पावलं मोठ्या संख्येनं आज समाधीस्थळाकडे वळायला लागलेली आहेत. आणि त्यामुळं 15 वर्ष ज्यांना झोपा लागल्या होत्या, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष उपाध्यक्ष असताना ज्यांना निधी वळवता आला नव्हता, या पूर्वीच्या काळातल्या शासनकर्त्यांना जे कळलं नव्हतं, त्यांना मी नाही, त्यांना मायबाप जनतेने, या तरुणाईनी जागा केलं की छत्रपती संभाजी महाराज आमच्या अस्मितेचा विषय आहे. 5 वर्षापूर्वी तो खासदार कोण, हे उत्तर अनेकांना मिळलं नाही. परत 5 वर्षानंतर तोच मुद्दा आलाय. पुन्हा तो खासदार कोण, नाव कधी सांगणार? मला वाटतं यामध्ये नाव सांगण्यापेक्षा किंवा कोणाची तरी वैयक्तिक हे करण्यापेक्षा मला जास्त महत्त्वाचं असं वाटतं मी संघर्ष काय होता हे सांगितलं. म्हणजे हा संघर्ष सांगण्याचं कारण हे आहे की एवढीही विश्वासार्हता नव्हती की छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास समोर मांडला जाणार आहे, तो सांगितला जाणार आहे आणि हा सांगितला झाल्यानंतर तो स्वीकारला जाईल याचीही कुणाला खात्री नव्हती. त्या संघर्षातून ते आज छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळासाठी त्या विकास आराखड्याला 260 कोटी रुपये मंजूर होत आहेत. जी समाधी 334 वर्ष याच ठिकाणी आहे, याच मातीत आहे. 1977 साली या भागात जो विकास झाला त्यानंतर, आणि अनेक संघटना आहेत, विचार वेगळे असतील, विचारधारा वेगळ्या असतील, म्हणजे वडूच्यासाठी वडूचे सगळे ग्रामस्थ असतील किंवा मिलिंद एकबोटे असतील, त्यानंतर तुळापूरच्या ठिकाणी तुळापूरचे सगळे ग्रामस्थ असतील, त्यानंतर डॉक्टर निरगुडकर असतील, या सगळ्या लोकांनी केलं ना, प्रत्येकाने काही ना काही योगदान दिलेलं आहे. आणि या सगळ्यांच्या योगदानाचं मला असं वाटतं की आज महाराष्ट्रातल्या शंभू भक्तांच्या मनातली ही भावना होती की हा छत्रपतींचा कार्यक्रम हा त्या भावनेने व्हावा, तो राजकीय इव्हेंट असू नये.